ओम नमः शिवाय. नमस्कार. मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तु अभ्यासक, नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजकाल लग्न हा इतका गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे की मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला विलंब का होतो हा एक प्रश्न आहे. मुलगा असो वा मुलगी, त्यांना या मुद्द्यावर अधिक विचार करण्याची गरज आहे. पण त्याहूनही अधिक त्यांच्या पालकांनी या मुद्द्यावर खोलवर विचार करण्याची गरज आहे. कारण हे विसरता कामा नये, माणसाचे संपूर्ण जीवन भारतीय संस्कृतीत 16 विधींमध्ये विभागते, ज्यामध्ये विवाहविधीला खूप उच्च स्थान आहे. लग्नानंतर व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात प्रवेश करते. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना तो सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडतो. समाजातील काही लोकांचा असा गैरसमज आहे की व्यक्ती आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न करते, पण हे खरे नाही. वैदिक उपासनेद्वारे कुटुंबातील वडीलधारी मंडळी, पंचमहातत्वे, 9 ग्रह आणि 33 कोटी देवता यांना साक्षीदार मानून 7 जन्मांसाठी एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होण्यासाठी शुद्ध आणि पवित्र असा विवाह सोहळा संपन्न केला जातो. आजकाल लग्नापूर्वी कुंडली जुळवणे गांभीर्याने घेतले जात नाही. तथापि लग्नानंतर जीवनात काही समस्या आल्यास लोक त्यांच्या कुंडलीसाठी ज्योतिषांसोबत वेळ घालवताना दिसतात. आणि मग कुंडली जुळली तरी ती एक फक्त औपचारिकताच असते. कुंडलीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बारकाईने पाहिल्या पाहिजेत. आज मी ग्रहांच्या स्थितीमुळे उद्भवणाऱ्या दोषांबद्दल सांगत आहे. लग्नाला उशीर होण्याची कारणे ज्योतिषशास्त्राच्या काही प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेली आढळतात. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहेत आणि ते त्या नियमांच्या आधारे कार्य करतात. प्रथम, कुंडलीतील ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा स्त्री ग्रह मानला जातो आणि तो विवाहाचा कारक आहे. त्याचप्रमाणे चंद्राला देखील स्त्री ग्रह मानले जाते. पण येथे शुक्र चंद्राला आपला शत्रू मानतो, तर सूर्य हा शुक्राचाही शत्रू आहे. कोणत्याही कुंडलीत शुक्र आणि चंद्राची युती हानिकारक असते. म्हणजेच शुक्र हा विवाहाचा कारक आहे, परंतु चंद्राशी असलेले नैसर्गिक वैरामुळे विवाह होण्यास विलंब होतो. जर शुक्र कर्क किंवा सिंह राशीत चंद्रासोबत युतीत असेल तर लग्न होण्यास निश्चित विलंब होईल किंवा वैवाहिक आनंदात अडथळे येतील. जर कुंडलीत मंगळ आणि शनी पहिल्या किंवा 7व्या घराचे स्वामी असतील आणि एकमेकांच्या युतीत असतील तर निश्चित लग्न उशिरा होते. अशा परिस्थितीत शनी आणि मंगळ यांच्यातील प्रभाव, पैलू किंवा युतीची देवाणघेवाण वैवाहिक आनंदात अडथळे निर्माण करते. कुंडलीमध्ये जर मंगळ, शनी, राहू आणि केतू हे उच्च राशीत, मित्र राशीत, शत्रू राशीत किंवा सम राशीत असतील तर त्यांचे दुष्परिणाम हळूहळू कमी होऊ लागतात. परंतु दुर्बल राशीत मंगळाचा प्रभाव पूर्णपणे 100% हानिकारक असतो. उच्च राशीत त्याचा प्रतिकूल परिणाम 50% असतो. शत्रू राशीत तो 90% असतो. मित्र राशीत तो 70% असतो. सम राशीत तो 80% आणि स्वतःच्या राशीत तो 60% असतो. कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न म्हणतात आणि याद्वारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व, शरीर, चारित्र्य, बालपण, आरोग्य आणि चैतन्य यांचा विचार करतो. मंगळ लग्नात असल्याने तो व्यक्तीच्या जीवनात अपघात आणि मानसिक विकार दर्शवितो. मंगळ दोषाचे तपशीलवार आणि परिभाषित स्वरूप ज्योतिषशास्त्राच्या काही प्राचीन किंवा मूळ ग्रंथांमध्ये आढळत नाही. मंगळ दोषाचे सैद्धांतिक वर्णन प्रथम दक्षिण भारतीय ग्रंथ देवकेरलममध्ये आढळते. म्हणून ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मंगळ दोषाबद्दल काही स्पष्ट तथ्ये माहीत असणे आवश्यक आहे. जेव्हा पुरुषाच्या कुंडलीत मंगळ पहिल्या घरात, 4थ्या घरात, 7व्या घरात किंवा 12व्या घरात असतो तेव्हा मंगळदोष लागतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर मुलीच्या कुंडलीत मंगळ पहिल्या भावात, 2ऱ्या भावात, 4थ्या भावात, 5व्या भावात, 7व्या भावात, 8व्या भावात आणि 12व्या भावात असेल तर त्याला मंगळदोष म्हणतात. याचा अर्थ असा आहे की पुरुषाच्या कुंडलीत मंगळ 2ऱ्या आणि 8व्या भावात
असल्यावर मंगळ दोष लागत नाही, तर मुलीच्या कुंडलीत मंगळ 5व्या स्थानी असल्याने मंगळ दोष लागतो. म्हणूनच बहुतेकदा मंगळ नसलेला मुलगा किंवा मुलगी मांगलिक घोषित केली जाते आणि त्यांच्यासाठी मांगलिक जीवनसाथीचा शोध सुरू होतो. ही परिस्थिती पूर्णपणे अशुभ आणि भयावह आहे. विशेषतः काही मुलींचे पालक त्यांच्या मुलींसाठी बनावट कुंडली तयार करताना आढळले आहेत. जर असे करत असतील तर त्यांचे परिणाम अनेकदा विनाशकारी होऊ शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच वैवाहिक बंधनाचा गोडवा कायम टिकून राहण्यासाठी मंगळ दोषाचं योग्य आणि तुलनात्मक अभ्यास करणे हे खूप महत्त्वाचे आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. शिवम कल्याणम.